मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध बिहारी हा मुद्दा केंद्रस्थानी आलाय। मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला मनसेचा तीव्र विरोध का होतोय आणि या मुद्द्यावर आता बिहारच्या मंत्र्यांनी थेट राज ठाकरे यांनाच ओपन चॅलेंज दिलंय। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत बिहारच्या मंत्र्याचं नेमकं वक्तव्य काय आहे, बिहार भवन मुंबईत का बांधणार, या मुद्द्यावर कायदा काय सांगतो, मनसेचा विरोध कायदेशीर आहे की भावनिक आणि हा वाद पुढे कुठल्या दिशेने जाणार आहे। सब फालतू घटिया लो किसी का बाप का दिन नहीं बनेगा। नमस्कार, मी विहंग ठाकूर। बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी केलेलं वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आहे। कारण तसंच आहे, त्यांनी थेट राज ठाकरे यांना ओपन चॅलेंज दिलंय। ते म्हणतात, मुंबईत बिहार भवनाला विरोध करणारे विकृत मानसिकतेचे लोक आहेत। महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? राज ठाकरे हे काय तिकडचे राजे लागून गेले आहेत का? आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन बांधणारच, हे वक्तव्य म्हणजे थेट मनसेला आव्हान आणि अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा आहे। यामुळे हा मुद्दा केवळ प्रशासकीय न राहता राजकीय संघर्षात रूपांतरित झालाय। आता प्रश्न पडला असेल, बिहार भवन आणि मुंबईत कशासाठी? बिहार सरकार मुंबईत 30 मजली इमारत बांधते, अंदाजे 314 कोटी खर्चून। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलिफिस्टन इस्टेट येथे 0.68 एकर जागेवर हे भवन उभारू इच्छिते। यामध्ये 178 खोल्या, 240 बेडची डॉर्मेटरी, कॅन्सर रुग्ण व नातेवाईकांसाठी निवास, कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम, अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था असं सर्व सुविधांनी सुसज्ज बिहार भवन मुंबईत उभं राहणार आहे। आता बिहार सरकारचं यावर म्हणणं काय आहे? मुंबईत टाटा मेमोरियल सारख्या हॉस्पिटलसाठी दरमहा हजारो बिहारी रुग्ण येतात, त्यांच्यासाठी हे भावनिक आणि गरजेचं पाऊल आहे। आता मनसेनं बिहार भवनाला विरोध केल्यानंतर हा मुद्दा कायदेशीरदृष्ट्या समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं। भारताचं संविधान संघराज्यात्मक रचनेवर आधारित आहे। संविधानातील कलम 298 नुसार एक राज्य दुसऱ्या राज्यातील प्रशासकीय कामकाजासाठी जमीन, इमारत किंवा कार्यालय उभारू शकतं। मात्र यासाठी त्या राज्याची पूर्व परवानगी अनिवार्य असते। म्हणजेच प्रक्रिया अशी आहे, सर्वप्रथम मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याची मंजुरी आवश्यक असते आणि शेवटी त्या राज्याच्या मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता घ्यावी लागते। याचा थेट अर्थ असा की बिहार सरकार स्वतःहून मुंबईत कोणताही प्रकल्प उभारू शकत नाही, त्यासाठी महाराष्ट्र सरकारची स्पष्ट संमती आवश्यक आहे। आता इथे खरा प्रश्न असा आहे, मुंबईत याआधीच आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांची अधिकृत भवनं अस्तित्वात आहेत। मग अशा परिस्थितीत फक्त बिहार भवनावरूनच वाद का निर्माण होतोय? याचं उत्तर कायद्यात नाही, हा वाद आहे राजकीय आणि भावनिक मुद्दा। मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचं स्थलांतर वाढताना दिसतंय, त्यामुळे मराठी भाषिकांचा टक्का कमी होत चाललाय आणि हिंदी भाषेचा प्रभाव वाढतोय। मनसेचं म्हणणं आहे की अनेक हिंदी भाषिक 20 ते 30 वर्ष मुंबईत राहूनही मराठी भाषा शिकत नाहीयेत। इतकंच नाही तर स्वतःची भाषा आणि संस्कृती इथल्या समाजावर लादण्याचा प्रयत्न होतो, असा मनसेचा दावा आहे। आणि त्यामुळेच बिहार भवन हा मुद्दा फक्त एका इमारतीपुरता मर्यादित राहत नाही, तो मनसेनं मराठी अस्मितेचा मुद्दा बनवलाय। थोडक्यात काय तर हा वाद केवळ एका भवनापुरता मर्यादित राहिलेला नाही। बिहारच्या मंत्र्यांनी थेट राज ठाकरेंना दिलेलं ओपन चॅलेंज आणि त्यावर मनसेची भूमिका, त्यामुळे हा विषय आता राजकीय प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा मुद्दा बनलाय। पुढे हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटतो की राजकीय संघर्षाच्या मार्गाने जातो, हे येणाऱ्या काळातच कळेल। तर बिहार भवन बांधण्यावरून राजकारण करणं योग्य आहे का? तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।